ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी मी माझ्या मुलाशी बोललो. मुलाचा मी व्हिडिओ कॉलवर त्याला बोललो. तो आदल्या दिवशी दवाखान्यात जाऊन आला होता. मग सकाळी बाळाला विचारलं, बाळा तो बरा आहे का? हो छान आहे मला, व्यवस्थित आहे म्हणला. मग म्हणलं शाळेतनं मला घरी राहतोय म्हणला. माझी संग व्यवस्थित बोलला, आनंदी होता. म्हणलं कशाही टेन्शन घेऊ नको. मग आता मी हे बघितलं, हे जे आता कुठल्या म्हणजे प्रत्येक जी बातमी येते त्या बातम्यामध्ये असं लिहिलं आहे की ही आत्महत्या की आहे, पण ही आत्महत्या नाही. मी एक सोल्जर आहे, ठीक, आणि सोल्जरचा मुलगा आत्महत्या करू शकत नाही, ती डरपोक एवढा नाही. आणि त्याच्यावर माझं संस्कार जे होतं ते वेगळं संस्कार होतं. त्याला चांगलं कुठलं वाईट कुठलं हे सगळं कळत होतं. आणि गोष्ट आली रिव्हॉल्वर स्वतः गोळी जाणून घेण्याची. तर त्या रिव्हॉल्वरबद्दल त्याला एचं बी माहिती नाही. इतक्या दिवस माझ्यापाशी रिव्हॉल्वर आहे, पण मी त्याला कधी दावला नाही साधा. तो कसा खोला असतो, त्यात गोळ्या कशा लोड करायच्या असत्या, तो फायर कसा करा असतो ती फक्त मलाच माहिती, बाकी घरात कोणाला माहिती नाही गोष्ट. मग तो त्या रिव्हॉल्वर त्यांनी काढला तर रिव्हॉल्वर तर लॉकमध्ये होता, डबल लॉक होता. एक अलमारीचं लॉक खोललं तरी आतमध्ये एक लॉक होतं. आता ती योगायोगाने त्यात कोणीच्या वेळी कशा हुडकल्या कशा घावल्या ती वेगळी भाग आहे, ती गोष्ट वेगळी आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की ही गोष्ट तो करू शकत नाही, का तर त्याला त्याबद्दल त्याची माहितीच नाही. आता राहिली विषय की पोलिस म्हणते की त्याला फिट येत होती. तर मी सांगू शकतो फिट ही कुठला आजार नाही, मानसिक आजार नाही. म्हणजे त्या फिटचा आणि मानसिक संतुलनाचा अजिबात संबंध नाही. पोलिसांनी त्या डॉक्टरशी चर्चा करावी ह्या विषयावर. म्हणजे तो मानसिक रोगी नाही. आणि ह्या इंग्लिशमध्ये त्याला एपिलेप्सी म्हणते ती, मराठीत आपल्याला त्याला फिट म्हणते ती, हिंदीमध्ये मिरगी म्हणते ती. आणि तो कुठलीही गोळी न घेता त्याला दवाखान्यात न्यायची गरज नाही. तेवढ्यापुरती येईल, नीट होईल. आणि ती वर्षातून एकदा येऊ शकते, 6 महिन्यात एकदा येऊ शकते, 2 महिन्यात एकदा येऊ शकते. मग माझं एवढंच पोलिसाला म्हणणं आहे, सांगणं आहे, तपास यंत्रणेने चांगली तपास केलेला आहे. पण ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे. ह्याची कसून चौकशी व्हावं आणि मला योग्य ती न्याय मिळावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.